समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दनं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरो प्रथमनमना दुसरे चरण संताजी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तू हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी ओम रक्तांग रक्तवर्णम पद्मनेत्र स्वास्यवदनम कथा टोपीची माला दंडकुमंडनोधर कट्यंकर रक्षक त्रिगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कलुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाईमा खरा ब्रह्मचारी मनाते विचारी मनोनी भेटला राभणारे दया सागरो भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्तावडे जो श्री हरीसी तया ठविता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम पूजितो तुम्हा छत्रपती मस्तक हे पायावरिया मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास विठ्ठला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग दादाचा विको कमी करा विको ट्रबल आणि गेन फुल करा महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराज रामकृष्ण आद्य गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांचा चारचरणाचा महत्वाचा उत्कृष्ट अभंग असून
आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय साधू संतांच्या जीवनातील धर्म सांगतात. विठ्ठला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा पर्यायापैकी असा अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वरुणालय भक्त काम कल्पतरू बसा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानयांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नामदेवराय चोखोबराय निळोबराय सिंटवली पलीकडवा श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत बाळू मामा बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई संत मांद्याळीच्या चरणी दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो. अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करणारे तुम्ही बसलेले देवरूप सूत्रवर्ग आहात. संत वाङ्मयाने संत साहित्याने आणि संत तत्वज्ञानाने आपलं जीवन फुलवणारे किंबहुना कृतार्थ करणारे तुम्ही थोर मंडळी पवित्र मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहात. आयोजक नियोजक आणि संयोजक गावकरी मंडळी करता जोरदार टाळी वाजवा एकदा. 18वे वर्ष आहे. अतिशय सुंदर नयन मनोहर अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. जागृत मारुतीरायांचे स्थान आपल्या गावामध्ये आहे. अतिशय गोड आणि आकाशाच्या उंचीचा कार्यक्रमाची भव्यता आकाशाच्या उंचीची कार्यक्रमाची दिव्यता आकाशाच्या उंचीची आहे. मला असं वाटत नाही मी आपल्या संकनपुरीमध्ये कीर्तन करतो माऊली हे सगळं वैभव पाहिल्यावर मला असं वाटतंय मी पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन करतो की काय एवढा आनंद आज आपल्या गावात. खरोखर समाधान वाटलं मनाला हे सगळं वैभव पाहिल्यानंतर. सगळे विद्वान मंडळी वारकरी संप्रदायाची सेवा करणारे तुम्ही थोर उपासक मंडळी मनाला समाधान वाटलं. हरिभक्तपरायण भानुदास महाराज पुरुषोत्तम पुरीकर वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्याचबरोबर आदरणीय जनार्दन महाराज आहेत हनुमंत महाराज जोरदार टाळी वाजवा महाराजांचं स्वागत करा. गोड असं वातावरण आहे. सगळे मंडळी एकशे बडकरी एक आहेत. मला प्रत्येकाचं नाव माहीत नाही. पारायण नेतृत्व करणारे आदरणीय श्री विठ्ठल महाराज साठे आहेत त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. गाणारे आकाशाच्या उंचीचे काय सुंदर चाल म्हटले आमच्या माऊली दादाने. जोरदार टाळी वाजवा. ऋषिकेश महाराज करता त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. एवढं सुंदर आणि वातावरण गोड आहे असे तिचे मनाला समाधान वाटला. हे सगळे मंडळी ह्या मंडळीनं मला फोन केला. आजचे जे यजमान आहेत त्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलोय. गावकरी मंडळीच्या संबंधातून या ठिकाणी येण्याचा योग आला. या मंडळींना आदरणीय बाळासाहेब माऊली आवटे आहेत. आदरणीय श्री गणपत माऊली टेकाळे आहेत. आदरणीय श्री सुदाम माऊली नवकरे आहेत. यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आजच्या कीर्तनाचे यजमान आहेत. या सगळ्यांना मनापासून अभिवादन करतो. अतिशय गोड आणि नयनमोहर अशा पद्धतीचं वातावरण आहे. मनाला समाधान वाटणारं असं वातावरण आपल्या गावामध्ये पाहायला मिळतं. सगळे टाळकरी गुणीजन मंडळी मला प्रत्येकाचे नावं माहिती नाही. इकडे उभं राहिलेले इकडे उभं राहिलेले या सगळ्याकरता पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा. हे सगळेच मंडळी दोन्ही वाजवणारे आकाशाच्या उंचीची आहेत. अनंता महाराज नाचन आणि ओमकार महाराज त्या काळे दोन्ही वाघ आणि शिंहा करता जोरदार टाळी वाजवा. तयारीचं वाजवू नये चपळतेचं वाजवू नये स्वामीसारखं वाजवू नये. गोड मंडळी सगळे विनेकरी बाबा तुम्हाला वंदन करतो. इकडे चोपदार कुठे कृष्णा महाराज पांचाळ टाळी वाजवा जोरदार. हे सगळे उभा राहिलेले रथी महारथी तुम्ही सगळे मंडळी मला प्रत्येकाचं नाव माहित नाही माफ करा. आणि साऊंड सिस्टीम एक नंबर आहे. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे. जोरदार टाळी वाजवा. मंडप ही सुंदर दिलाय. जे हनुमान मंडप डेकोरेशन संकनपुरी अतिशय गोड सुंदर साऊंड सिस्टीम आहे. वातावरण असं सगळं व्यवस्थित आहे. सगळे मंडळी अन्नदान करणारी मंडळी करतात टाळी वाजवा जोरदार. सगळेच मंडळी माता भगिनी बाल वृद्ध इकडे बसलेले सगळे आर्थिक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर चित्रकार पत्रकार कथाकार
गावचे सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब चेअरमन व्हाईस चेअरमन तळ्यावाले मळ्यावाले खळ्यावाले पुढे बसलेले पाठीमागे बसलेले वाट्यावरचे कट्ट्यावरचे इकडे बसलेले तिकडे बसलेले लोवर बसलेले लांब बसलेले टोप्यावाले उपरण्यावाले गॉगलवाले चष्म्यावाले बुक्क्यावाले वफलरवाले स्वेटरवाले इकडे बसलेले तिकडे बसलेले पाठीमागे बसलेले लांब बसलेले कट्ट्यावर बसलेले वाट्यावर बसलेले जवळ बसलेले लांब बसलेले पाय आखडलेले पायवड केलेले गुडघे खाली केलेले गुडघे खाली केले दोन्ही पायाच्या चुली केलेले पाठीमागे बसलेले जवळ बसलेले उपरण्यावाले टोपल्यावाले वारकरी माळकरी बिना माळकरी खाणारे पिणारे जवळ बसलेले लांब बसणारे चटाईचे धागे काढणारे नाकात बोट घालणारे सगळ्यांच्या पायाला स्पर्श. कोणी राहिलं का आता? राहिलं नाही ना. आजूबाजूच्या गावचे भजनी मंडळी जवळपासच्या पंचक्रोशीतील सगळे मंडळी अजूनही माऊली आहेत. माऊलींग करता जोरदार टाळी वाजवा. ते कोपऱ्यातले माऊली सगळे आल्यानंतर भेटले. गोड असं नियोजन आहे. माझ्या समोर आलेल्या अर्जुन दादांना वंदन करतो. सगळे माझ्यावरती प्रेम करणारे पाहुणे मंडळी नातेवाईक मंडळी सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. सगळ्याचं नाव घेतो. एका वाक्यात कुणाला राग नको. नवधारा युट्यूब चॅनल ओले दादा करतात. टाळी वाजवा. सुंदर रेकॉर्डिंग करतात. लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे. छान छान गोड मंडळी. आता मला प्रत्येकाचं नाव माहित नाही. एवढे बहुसंख्येने तुम्ही एवढे मंडळी मारुतीरायाच्या पवित्र धर्माच्या मंडपामध्ये बसला आहात. सगळ्यांचं नाव घेतो एका वाक्यात. चालेल का? अशा माना हलवा एकदा. एक उखाणा घेऊन टाकतो. उखाणा कोणाला रागच नको. गाय चरते रानात. बघा ना कसे टवकरले. अय्यो. गाय चरते रानात हरिण चरते वनात. बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात. जो अभंग कीर्तनाला निवडलाय तो मोठा गोड आहे. या अभंगामध्ये साधू संतांच्या जीवनातील धर्म तुकोबराय सांगतात. तुमच्या माझ्या जीवनातला धर्म सांगत नाही. देवाचा धर्म तुकोबराय अभंगामध्ये सांगत नाही. या अभंगामध्ये साधू संतांच्या जीवनातला धर्म सांगतात. साधू संतांच्या धर्मापर्यंत जाण्याकरता दोन पायऱ्या. एक जीवाची दुसरी देवाची. दोन पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर आपण साधू संतांच्या धर्मापर्यंत पोहोचू शकतो. ऐका. जो अभंग निवडलाय निरूपणाकरता चिंतनाकरता मोठा गोड आहे. या अभंगाचा प्रतिपाद्य विषय अभंगाचा सरळ डोळ्याच्या समोर ठेवा. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. अभंगाचा सरळ सरळ भाव पहा किती गोड आहे. 42 वर्ष परमार्थ केला. आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा. तुकोबारायणा असं म्हणण्याची का पाळी आली? त्याच मी एकमेव उत्तर आहे माऊली. या उंच मानेमध्ये या कलियुगामध्ये उंच मानेना फक्त पापीच माणूस जगू शकतो. पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळी आहे का पोरं? इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही. त्याग केलाय परिपाक केलाय. गळ्यामध्ये विना देहुगावमध्ये वाड्याच्या समोर तुकोबाराय. हातामध्ये चिपळ्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाव भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर माझे तुकोबाराय भजन करायचे. नित्य ध्यात असे गोविंदा. जागृती अवस्थेमध्ये स्वप्न अवस्थेमध्ये तुकोबाराय भजन करायचे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. नित्य ध्यात असे गोविंदा. सततम कीर्तयंतो माम ये जना परिउपासते तेषाम नित्यभियुक्तानाम योगक्षेम वाहम्यम. रात्रंदिवस भजन करायचे. काही साधकाने तुकोबारायांना प्रश्न विचारला. तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये कर्म करतात तुकोबाराय तुमच्या जीवनातला धर्म काय? तर तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात साधू संतांच्या जीवनातला धर्म एक आहे. काय? धर्माचे असं बोलत चला. धर्माचे करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करणे हा आमच्या जीवनातला धर्म आहे. एक पापस्य खंडन पापी लोकांचं खंडन करणे हे आमच्या जीवनातला धर्म आहे. आणि तुकोबाराय म्हणता हेच आमचं कर्म आहे. हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावेत नाम. नामाचं बीज वाढवणे. कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा त्याच्या नावाचं बीज वाढवणे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम व्यापकतेचा सत्ताधीश भगवान परमात्मा. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. किंवा ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. म्या बोलविल्या म्या चालविल्या म्या हलविल्या. जो जगाते चाळीता तो भगवान परमात्मा. त्याचं नित्य ध्यात असे गोविंदा. त्याच्या नावाचं बीज आम्ही वाढवतो. ते साधक तुकोबारायांना प्रश्न विचारतात. तुकोबाराय तुम्ही धर्माचं पालन करतात एक, नामाचं बीज वाढवतात दोन, पण
भजन करताना, साधनाद्वारे साध्य प्राप्त करत असताना जर का एखादा दुर्जन भेटला, माझी भाषा कळते का बघा, एखादा नास्तिक भेटला आणि त्याने जर अशी आडकाठी घातली तर, काठी घातली मध्ये तर महाराज म्हणले टिट फॉर टॅट, जशास तसं आम्ही उत्तर देऊ. लोक म्हणतात मांजर आडवी गेली तर काम होत नाही, म्हणतात का नाही? मी म्हणतो 100 मांजरी आडव्या जाऊन द्या, काम होईल, पण एक माणूस आडवा जाऊन द्या, अख्खा सप्ताह बंद पडतय. त्या बिचाऱ्या मांजरीने जायचं कुठं? तुकोबाराय म्हणले टिट फॉर टॅट, जशास तसं आम्ही उत्तर देऊ, पण कसं? शास्त्राने नाही, शब्दरूपी बाणाने आम्ही उत्तर देऊ. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण, वेदांत शास्त्राचा, ग्रंथ संपदेचा उपदेश करत असताना आम्ही आमच्या जीवनामध्ये कुणाची भीडभाड पाहणार नाही. नाही भीडभाड, कोणाची भीडभाड पाहणार नाही. एखादा पैशावाला असेल श्रीमंत, एखादा गरीब असेल, महाराज म्हणले कोणाची भीडभाड पाहणार नाही. तुका म्हणे येथे नाही तुझी परी राया रंका सरी देवा पाही. देवाच्या चरणाच्या ठिकाणी कोणाची भीडभाड पाहिल्या जाणार नाही. उपदेश करत असताना, नामाचं बीज वाढवत असताना, धर्माचं पालन करत असताना आम्ही कुणाची भीडभाड पाहणार नाही. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हा झाला अभंगाचा सरळ सरळ मतीत अर्थ. विठ्ठला तुम्ही जरा फ्रेश बसा बरं, सरळ जरा व्यवस्थित बसा बरं, जरा थोडं फ्रेश बसा, फ्रेश. हा, असं ताट बसा, सरळ बसा आणि नीट बसा. माय बाप, सरळ बसा, ताट बसा, थोडं व्यवस्थित बसा, फ्रेश बसा. हा, काय टेन्शन वगैरे नाही तुम्हाला? होय, काय दुखत बिकत नाही ना? असं फ्रेश बसा. असे गंभीर चेहरे करू नका, मला भीती वाटते त्याची. काही काही आल्यापासून असे टुळू 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 पाहिलेत माझ्याकडं. असं फ्रेश बसा, काही टेन्शन बेन्शन नाही ना, काही चिंता बिंता काय नाही ना? होय, कसं आहे? काय टेन्शन आहे? काही कर्ज वगैरे काढलं का? काही थकलं का? नाही ना? का देवावर नाराज आहे? एवढे दिवस देवाने का जिवंत ठेवलं आम्हाला? एवढे दिवस का जिवंत ठेवलं? कोरोनाच्या काळात का घेऊन गेलं नाही तेव्हा आम्हाला? देवावर काही नाराज नाही तुम्ही? ओ, नाराज आहे का? बोला बोला, नाराज आहे का? नाही ना? मग असं फ्रेश बसा, फ्रेश बसा. गुलाबाचं फुल कसं असतं मायांनो? टवटवीत. तसे चेहरे करा टवटवीत, फक्त सूर्यफूल होऊन देऊ नका. तुम्हाला बोर होईल असं मी कीर्तन करणार नाही, मला करता येत नाही. सोपं सुटसुटीत तुमच्या डोक्यात बसेल असं मी सुटसुटीत शब्दात कीर्तन करणार आहे. फक्त तुम्ही असे गंभीर चेहरे करू नका, धरून आणल्यासारखं बसू नका. असं मोकळं बसा, चिंता बिंता अजिबात करू नका. काय चिंता करता हो या संसाराची? येताना काय आणलं का? बोला बोला, येताना काय आणलं का? वरून जाताना काही नेणार आहे का? मधलं संसाराचं चंबू गबाळ आपलं नाहीच ना. चिंता बिंता अजिबात करू नका, टेन्शन अजिबात घेऊ नका. अहो, कोण दिवस येईल काहीसा नाही या देहाचा, म्हणून चिंता अजिबात करू नका. एक काम करा, माझ्या बोटाकडे लक्ष द्या, इकडे बघा. चिंता आणि चिता ह्या 2 सख्या बहिणी आहेत. कोण आहे? बोला 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 बोला, कोण आहे? ह्या दोन्ही बहिणीचं एक काम आहे. माऊली सिस्टर, काय काम आहे? जाळणे. जाळणे काम आहे. फक्त गंमत सांगू का, फरक एवढा आहे, विको कमी करा, ट्रबल फुल का. चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता, करेक्ट, बाबा करता टाळी वाजवा एकदा जोरदार, मेलेल्या माणसाला बोलते. असं बोललं तर कीर्तन पुढे ढकलतंय. मेलेल्या माणसाला जाळते. सुभाषित पाकिती गोड आहे. चिंता चिता समत ख्याता, बिंदू मात्रे विशेषता, निर्जुम दहते चिता आणि सजुम दहते चिंता. चिंता ही पावलो पावली जाळते. तुकोबारायची भाषा पहा किती गोड आहे. तुकोबाराय म्हणतात, खाटेवरी पडिता चिंता व्यापे तळमळी. कामधंदा करून आलो आणि पलंगावर झोपलो की चिंता सुरू झाली. उद्या इकडं जायचं, तिकडं जायचं, हे करायचं, ते करायचं, असं करायचं, तसं करायचं. चिंता झाली की नाही सुरू? चिंता ही पावलो पावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. तुमच्याकडे कसं आहे संकनपुरीला? एकदाच का दरवर्षी जाळते? होय, माणूस मेल्यावर एकदाच जाळते का दरवर्षी? बोला बोला, एकदाच ना? एक काम करा, माझ्या बोटाकडे लक्ष द्या. हे चिंता आणि चिता ह्या 2 सख्या बहिणी आहेत. एक काम करायचं आता, चिंता शब्द उचलायचा. उचलला का? ओ, उचलला का?
अशा माना हलवा एकदा, हलवा अशा. चिंता शब्द उचलायचा आणि असा फेकून द्यायचा. दिला का? आता नवीन शब्द तिथे टाकायचा, ऍड करायचा, नवीन शब्द ऍड करायचा. कोणता माहितीये का? चिंतन. चिंतन कसं करायचं? हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठ्ठला. या मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारचा धर्म डोळ्याच्या समोर आपल्याला पाहायला जातो, शिकवला जातो. 1 तुमचा माझा धर्म, 2 देवाचा धर्म आणि 3 साधू संतांचा धर्म. विठ्ठला. 1 तुमचा माझा म्हणजे जीवाचा धर्म, मनुष्य जीवाचा. 2 देवाचा धर्म आणि 3 बोला 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 साधू संतांचा धर्म. इकडे लक्ष द्या, कीर्तन कळतं. इकडे बघा. 1 जीवाचा, 2 देवाचा आणि 3 साधू संतांचा. असं बोलत चला बरं का. 3 कॅटेगरी आहे, जीवाचा, देवाचा आणि साधू संतांचा. या मृत्यू लोकामध्ये येण्याचा प्रत्येकाचा कार्यक्रम भाव वेगळा आहे, भिन्न आहे, अलग आहे. ऐका, तुम्ही शाळेमध्ये जाताना पोरांनो, सरळ बसा, सरळ बसा. ताट, हाताचे घडी, तोंडावर बोट आणि मामाच्या खिशात. सरळ बसा, सरळ बसा. हाताची घडी घाला, तोंडावर बोट. इकडे बघा. शाळेमध्ये 3 माणसं जातात. 1 शाळेमध्ये शिक्षक जातो, 2 शाळेमध्ये शिपाई जातो आणि 3 शाळेमध्ये विद्यार्थी जातात. असं बोलत चला बरं का. 1 शाळेमध्ये शिक्षक जातो, कशा करता? बोला 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 शिकवण्याकरता. करेक्ट. 2 शाळेमध्ये शिपाई जातो, कशा करता? साफसफाई करण्याकरता. आणि 3 शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी जातात, कशाला? कोण म्हणलं भात खायला? शाळा एक आहे, पण शाळेमध्ये जाण्याचा प्रत्येकाचा कार्यक्रम भाव वेगळा आहे. तसं मृत्यू लोकांमध्ये जीवाला येण्याचा भाव वेगळा आहे, देवाला येण्याचा भाव वेगळा आहे आणि साधू संत मंडळी येण्याचा भाव वेगळा आहे. विठ्ठला. हा जीव येतो, याचा धर्म काय? येतो, एक इथं राहतो आणि एक दिवस गोइंग टू यमपुरी वरती निघून जातो. येतो, इथं राहतो आणि एक दिवस जातो. याचा धर्म काय आहे? आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना देणं, हा जीवाचा धर्म आहे. उदाहरणार्थ, हे दोन्ही वाजवतात, यांचा तयार आहे पकवाज. चक्रधार तयार आहेत, 32 मात्र्याचे मुकडे तयार आहेत, 16 मात्र्याचे मुकडे तयार आहेत, त्रिताल तयार आहेत, रेले तयार आहेत, भजनी ठेका तयार आहे, सरपाट्या चांगल्या पळतात, त्यांचा भिंगरीसारखा हात चालतो. यांच्याकडे जे आहे यांनी विद्यार्थ्याला देणं, हा जीवनातला यांचा धर्म आहे. आपण असी जे ठावे ते इतरासी शिकावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जण. यांचा जो धर्म आहे तो दुसऱ्याला देणे. हे जे वाजवतात, माऊली याला एक नाव आहे, याला म्हणतात नाद ब्रह्म. काय म्हणतात? वा बोला बोला बोला. काय म्हणतात? नाद ब्रह्म. हे जे माईकवरती गातात ना हे सगळे, याला एक नाव आहे, नाम ब्रह्म. काय म्हणतात? आता याची गंमत बघायची, साखळी बघा बाबा किती गोड आहे. नाद ब्रह्म अधिक नाम ब्रह्म कीर्तनामध्ये एकत्र आला की पंढरपूरचा परब्रह्म म्हणून कीर्तनामध्ये नाचत असतो. नाचो अशी मोकळी वाजावर, मोकळी जोरदार अशी मोकळी. हा टाळी वाजायला कुचरपणा. अहो कोरोना पाहिला का तुम्ही? कोरोना बोला ना, कोरोना किती गोड होता. होय कोरोना. अहो आमच्या तिकडे 60 वर्षाची आजी इंग्रजी बोलते, ती म्हणते लॉकडाऊन. कोरोना, कोरोनाचा वाईट कडू काळ डोळ्यांनी पाहिला. साहेब तुम्ही साक्षीदार आहेत, दादा काका तुम्ही साक्षीदार आहेत. कोरोना पाहिला, माणसं पेटायला जागा नव्हती, किड्या मुंग्यासारखे माणसं मेलेत कोरोनामध्ये. काका मेलेत का नाही? दादा बोला बोला. अशा माना हलवा. मेलेत का नाही? पण तुम्ही एवढे माणसं संकनपुरीमध्ये कीर्तनाला बसलात, फक्त आणि फक्त बजरंग बलीची कृपा तुमच्या पाठीशी आहे, लक्षात ठेवा. परवे झाले आदिवारी नाही तरी मृत्यूच्या
हरी तुम्हा समर्पित, उरलेलं आयुष्य देवाला समर्पित करा. हे बघा, मरण प्रत्येकाला येणार आहे. आया है सो जाएगा. राजा रंक फकीर 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पाशी किंवा नासिवंत देह. आयुष्य खातो काळ, आजा मेला पंजा मेला, बाप मसना, देखत देखत नातू पंतू. आला तो जावाच लागणार आहे. जन्म आणि मरण निश्चित ठरलंय. ज्याचा जन्म झाला उपजयते नाशे, नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा. जन्म झाला, जन्म शब्द कसा तयार झाला आणि मृत्यू शब्द कसा तयार झाला, इकडे लक्ष द्या. न ला म जोडला तेव्हा जन्म शब्द तयार झाला. परत सांगतो ऐका, इकडे बघा. न ला म जोडला तेव्हा जन्म शब्द तयार झाला. म ला आणि त ला खालून तोडला तेव्हा मृत्यू शब्द तयार झाला. पण मधलं जे आयुष्य आहे ते कशा करताय? मरण तर येणार आहे. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूची सोहळ्या, ना म्हणून धनंजा जया परी न जायते म्रियते वा कदाचिन नायम भुक्त्वा भवितवान भूय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते न हन्य माने शरीरे. विठ्ठला वास्तविक पाहता परमेश्वराने हा जीव दान दिलाय तुम्हाला. कसा दिलाय? तिने हा जीव दिला दान, दिला दिसताना जगजीवन नारायणा. काही न गुणलया तिने हा जीव जोरदार टाळी वाजवा एकदा बाबा करता. एक नंबर. अतिशय समर्पक प्रमाण दिलं. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. देवाने 3.5 हाताचा नरदेह दिला तुम्हाला. आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. राजा हो, 3.5 हाताचा नरदेह देवाने भजना करता दिलाय. पण आपण भजन करतो का? ऐका, जी टॉकीजला टीव्हीवरती मी बोलून गेलो, एक लाखातलं वाक्य बोलतो, समजलं तर बघा. नारळाला डोळेत, नारळाला डोळेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत. दुर्दैव तुमचं आणि माझं. भगवान परमात्म्याने सगळं काही आम्हाला दिलं पण भगवंताची भक्ती परमार्थ करता येत नाही. विठ्ठला भगवान हे शरीर त्याच्या करताच दिले. देवे दिला इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान. टाळी वाजवा, टाळी वाजवा. बोलाया वचन, टाळी वाजवा जोरदार. ह्या ज्या चाली येत नाही, ह्या सकाळी काकड्यात ऐकायला लय गोड वाटतात कानाला. किती गोड चाली आहेत. वारकरी चाली म्हणतात त्याला. शास्त्रीय संगीत वेगळं आणि वारकरी सुगम चाली वेगळ्या. शास्त्रीय आमच्या पैठणच्या रखमाजी महाराज नवले बाबांच्या वारकरी चाली, भजनानंदी बोधे बाबांच्या वारकरी चाली आळंदीच्या, ह्या चाली आहेत महाराज. तो ठेवा आहे. यांच्याकरता एक लाखातलं वाक्य बोलतो ऐका. काही माणसं गातात पोटा करता, काही माणसं गातात नोटा करता, काही माणसं गातात कोटा करता, पण आमचे वारकरी गातात पंढरपूरच्या विठोबा करता. दिले इंद्रिय हातपाय
डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भव रोग, देवे दिला देह तो या झाला फाटा. देवाने हे भक्ती करण्याकरता मॉडेल निर्माण केलं. हे कशा करता? ऐका, तुम्ही सगळे तज्ञ हुशार आहात म्हणून एक वाक्य बोलतो. आई भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते, ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. बघा तुम्हाला पटतं का, समजतं का? बघा, भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते, ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते, ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते, ते घर राहत नाही, आई, ते मंदिर होतं. भक्ती ज्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते, तो पैसा राहत नाही, ती लक्ष्मी होते. भक्ती ज्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते, गळ्यामध्ये, तो गळा राहत नाही, मग तो तुळशी हार गळा होतो. भक्ती ज्या वेळेस प्रवासाला निघाली फिरण्याकरता, तो प्रवास होत नाही, ती यात्रा होते. भक्ती ज्या वेळेस रस्त्याने पायी वाटचाल करू लागली, ती पायी वाटचाल होत नाही, पंढरपूरची वारी होते. आणि भक्ती ज्या वेळेस माणसामध्ये प्रवेश करते, तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त, एक वारकरी तयार होतो. बघा, अशी मोकळी वाजवा गड्या टाळी, मला अशी पसंत नाही टाळी, जोरदार वाजवा. जो बजाएंगा कीर्तन में टाली, माऊली, जो बजाएंगा कीर्तन में टाली, सत्संग में कथे में टाली, उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. भक्ती करण्याकरता देवाने हे निर्माण केले 3.5 हाताचं शरीर. पण गमत अशी झाली, लोकांना याची किंमत कळाली नाही. कळाली का हो? याची किंमत कळाली असती तर लोकांनी दारू पिली नसती. याची किंमत कळाली असती तर लोकांनी दारू पिली नसती. याची किंमत कळाली असती तर लोकांनी गोवा, मावा, गुटखा, माणिकचंद, तंबाखू खाल्लं. दारू पिऊन ह्या शरीराचं मातेरे केलं. मी नेहमी सांगतो, दारू प्यायला हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. हे दिलंय, पण याचं मोल कळालं का आपल्याला? बोला बोला, कळालं का याची किंमत? नाही कळाली. हे देवाने भक्ती करण्याकरता दिलंय, परमार्थ करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता दिलंय, पण याची किंमत कळाली नाही. तुम्ही बसलेले एवढे मंडपात माणसं आहेत ना, सगळे सगळे इकडे वाटेवर बसलेले पोरं, हे इकडं सगळे नशीबवान भाग्यवान माणसं आहात. आपल्या संकनपुरीमध्ये एवढेच माणसं आहेत का? बोला बोला बोला, एवढेच माणसं आहेत का? बघून येऊ का जाऊन? अजून आहेत ना. गोदडी जिंदाबाद, झोपले, बरोबर का नाही? पण तुम्ही एवढेच कीर्तनाला का आलात सांगू का? तुमच्या पाठीमागच्या जन्मातलं पुण्य 2 तास कीर्तन ऐकण्याकरता घेऊन आले तुम्हाला. परमार्थ करणं, टाळी वाजवणं, कीर्तन ऐकणं, भजन करणं म्हणजे आपलं पुण्य उदयाला येणं, हे लक्षात ठेवा. अनेक जन्माचे सुकृत पदारी, त्याचे मुखी हरी पैसा होया, त्याचे मुखी हरी पैसा होया. अनेक जन्माचे सुकृत पदारी, पाठीमागच्या जन्मातलं तुमच्या सगळ्यातल्या पाठातलं एक प्रमाण सांगतो. बहुता सुकृताची जोडी मनोनी, विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. पाठीमागच्या जन्मातलं पुण्य लागतं कीर्तन ऐकण्याकरता, इथं बसण्याकरता, समोर बसण्याकरता, मन लावून कीर्तन ऐकण्याकरता. एक हिंदीतलं वाक्य बोलतो, समजलं तर बघा. सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही आता है जिसे हमारे बजरंग बली बुलाते हैं. मारुतीरायाने बोलवलं आणि तुम्ही भाग्यवान माणसात. दक्षिणमुखी हनुमंतरायाचं मंदिर फार कमी गावामध्ये, तुमचं त्यात नाव लागतं. टाळी वाजाय जोरदार. विठाला विठाला विठाला. पवित्र वंशामध्ये दादा तुमचा माझा जन्म झाला, भाग्यवान नशीबवान आहात. पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशामध्ये दादा तुमचा माझा जन्म झाला. पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. ही माती पवित्र आहे. आपण सगळे शेतकरी माणसं आहात का? इकडे बघा, इकडे बघा.
शेतकरी आहात का सगळे? होय. शेतकरी का गुंठे मंत्री? शेतकरीच आहेत ना. मग अशा मान हलवा एकदा. शेतामध्ये जात असताना आपल्याला लाल माती दिसते, दिसते का नाही? हो, बोला बोला, दिसते का नाही? तांबडी तांबडी लाल माती दिसते. काळी माती तर रोजच पाहतोय आपण, पण बऱ्याच ठिकाणी दऱ्या डोंगराच्या ठिकाणी जाताना तांबडी माती दिसते. दिसते का नाही? हो, दिसते का नाही? का दिसते? त्याचं कारण एक आहे, या मातीमध्ये अनेक लोकांनी रक्त सांडलं, हे लक्षात ठेवा. शूरांनी, वीरांनी, क्रांतिकाऱ्यांनी बलिदान दिलं या माती करता, रक्त सांडलं या माती करता. ही माती कशी आहे का? एक लाखातलं वाक्य बोलतो सज्जन आहो. और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माते, सुकलेले अफजल पुढे माझ्या शिवबाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. और मराठ्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. या मातीमध्ये संभाजी राजा घडलाय, या मातीमध्ये शिवाजी राजा घडलाय, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा पवित्र मातीमध्ये दादा तुमचा माझा जन्म झाला. ही माती पवित्र आहे. अजून भरतखंडे नरदेव प्राप्ती, हे तो परम भाग्याची भारत देशामध्ये जन्म झाला. ऐका, जी टॉकीजला टीव्हीवरती मी बोलून गेलो, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णारीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा शत्रू नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूर्त नाही, काजळ्यात का काळा नाही, लोण्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कुणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. आपण भाग्यवान माणसं आहात. भारत देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. या देशाला एक संज्ञा वापरली जाते दादा, याला काय म्हणतात? माता. जपान माता नाही, इंग्लंड माता नाही, अमेरिका माता नाही, फक्त भारत. भारताला मातेची संज्ञा दिली. भारत माता की आवाज आवाज आवाज. भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम. भारताला माता म्हणतात. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरता, कुणी नजर वाकुडी करता, या मरण द्यावा स्फुरण आपल्या बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. पुढच्या वडील मस्त आनंद महाराज घरी घेऊन जा. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या, सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकी. हा देश माझा आहे. ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. मी तर नेहमी सांगतो, माझ्या भारत देशाची संस्कृती किती व्यापक आहे, किती आकाशाच्या उंचीची. ऐका दादांनो, पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. अजून सांगू का? मरण येणं ही प्रकृती आहे, मला मरणच न येणं ही विकृती आहे, आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. हे मिळालंय कशा करता? भगवंताची भक्ती करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता. जीवाचा धर्म आहे हे जे मंडळी गातात, यांचा धर्म काय आहे? यांना ज्या चाली येतात यांनी दुसऱ्याला शिकवणे हा यांचा धर्म आहे. विठ्ठला विठ्ठला. आता दोन, देवाचा धर्म काय आहे का? जीवाचा धर्म सांगितला, आता देवाचा धर्म आहे का? देवाचा धर्म काय? ब्राह्मणाचं रक्षण करणे, साधूचं रक्षण करणे, भगवत भक्ताचं रक्षण करणे. भक्तराच्या पायापाशी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्तराच्या पायापाशी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी.
गाणारे ना असे वाजवणारे असल्यावर काय बाबा पाहायचं कामच नाही. माझ्या नशिबाला 7 नसती माऊली, मग नुसती 7.5. आज लय वातावरण छान आहे. गाणारे एक नंबर, वाजवणारे एक नंबर, साऊंड सिस्टीम ओले एक नंबर, चोपदार एक नंबर, विनेकरी एक नंबर, इकडे विनेकरी एक नंबर, इकडे पोरं एक नंबर, इकडे बसलेले एक नंबर, इकडे बसलेले एक नंबर, तुम्ही सगळे एक नंबर. मी काय 2 नंबर आहे काय? वातावरण लय जुळून आलं. अहो माझ्या नशिबाला असे वाजवणारे 3 आणि असे विद्यार्थी वाजवणारा वाजितो का खाजितो तेच कळत नाही. कधी कधी पकवाज आहे तर गट्टा नाही, गट्टा आहे तर हातुडी नाही, हातुडी आहे तर पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा आहे तर कणिक आहे. नाही सगळं चांगलं आहे तर वाजवणारा चांगलं नाही. पण इथं वाजवणारे एक नंबर आहे. टाळी वाजवा यांच्याकरता 2. वातावरण असं जुळून आलंय. देवाचा धर्म काय आहे? भक्ताचं रक्षण करणे. धर्माला ग्लानी आली की देव अवतीर्ण होतो. यदा यदा ही ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी. धर्मरक्षावया आपल्या पाळीसी अवतार देव घेतो. नवे नवे महाराजांची भाषा अवताराच्या राशी. शंख चक्र पद्म सहित हरे. तो वेगवेगळ्या रूपाने येतो. भागवत कथा चालू आहे ना. भागवतामध्ये 24 अवतार सांगितले देवाचे. किती? 24 अवतार. परत 10 अवतार सांगितले गर्ग संहितेमध्ये. 10 सांगतो आणि इकडे लक्ष द्या फक्त माझ्याकडे. 1 मत्स्य कुर्म वराह. किती झाले? झोपले काय? इकडे बघा, इकडे बघा. मत्स्य कुर्म वराह किती झाले? मोठ्याने बोला, मला ऐकू येत नाही. नृसिंह वामन परशुराम आता किती झाले? श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध आणि 10वा कलंकी फिट विठाला विठाला. अजून 6 अवतार आहे देवाचे. 6 सांगतो इकडे बघा. अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि पूर्णोत्तम. अंश अवतार तुम्ही आम्ही बसलेले सगळे देवाचे अंश आहोत. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. शतो आणि मनुरूपा. आपण सगळे मनूची लेकरं आहोत. भागवतामध्ये गोड वर्णन आलंय त्याचं. आपण सगळे मनूचे लेकरं आहोत. देवाचे अंश आहोत. अंशांश पुढचा अवतार 2 नंबरचा अवतार अंशांश. अंशांश म्हणजे काय? माणूसच आहे पण आमदार आहे. माणूसच आहे पण खासदार आहे. माणूसच आहे पण पंतप्रधान आहे. म्हणजे माणूसच पण थोडा पुढे डिग्री. अंश अंशांश. झाडच आहे पण पिंपळाचं आहे. गाय आहे पण कामधेनू आहे. पुढं थोडं ढकलाचं पुढं. आता कला अवतार. देवाची कला पहा किती अवतार आहे. मस्तक पशुचं आहे आणि शरीर मानवाचं आहे. कोणता अवतार आहे? टाळी वाजवा जोरदार यांच्याकरता. नृसिंह गणपती बाप्पाचा तसंच अवतार आहे. नृसिंह अवतार. पुढचा अवतार आवेश परशुरामाचा. पूर्ण अवतार प्रभू रामचंद्राचा आणि परिपूर्णतम कृष्ण परमात्म्याचा. विठाला विठाला. देव भक्ताचं रक्षण करतो. ऐका इकडे बघा. महाभारतामध्ये धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं. दूध म्हणजे काय? बोला बोला. दूध म्हणजे माणसाने याच्या नादी लागूच नाही. अहो ते मोबाईलवर आला आता. मोबाईलवर महाराज. मोबाईलवर काय जंगली रमी प्याऊ ना महाराज. मोबाईलवर जंगली रमी आलंय. आलं का नाही? पुढं चाललोय, थोडं पुढं चाललोय. फक्त मी विनंती करतो माणसाने याच्या नादी लागूच नाही. बरबाद होतं महाराज. नळ आणि दमयंतीचं काय झालं? शास्त्रामध्ये वर्णन काल याच्या नादीच लागू नये. पत्ते खेळण्याच्या नादीच लागू नये आणि दारूच्या नादी लागू नये आणि दारू पिणाऱ्याच्या तर नादीच लागू नये. एक दारू फुल पिऊन आलं. रात्रीच्या 1:30 वाजता दरवाजा वाजला. ए अगं दरवाजा उघड. बायकोने पाहिलं. माझे कुंकवाचे धनी फुल पिऊन आलेत. बाटली सम्राट फुल पिऊन आले. ती म्हणले मी दरवाजा उघडत नाही. दरवाजा उघड. दरवाजा उघडत नाही. तो लय चॅप्टर होता बघा. दारुडे किती चॅप्टर असते. किती हुशार असते. तो म्हणलं बघ, तो जर दरवाजा उघडला नाही तर इथं आड आहे. आडामध्ये मी जीव देतोय. आडामध्ये जीव देतोय. अहो ते लय हुशार होतो. ते संकल्प ते काय साधं होतं का? त्याने दगड घेतला आणि त्या आडामध्ये असा टाकला. बायकोने दरवाजा उघडला. मालक मालक कुंकवाचे धनी. बर ते लय हुशार. ती बाहेर आली आणि आतमध्ये गेला आणि दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावून घेतला आणि ती म्हणते अहो
दरवाजा उघडा ना, रात्रीचे 1:30 वाजलेत, मला भीती वाटते. तो म्हणला आता दरवाजा उघडत नसतो. काय डेंजर दारुडे. आता दरवाजा, ती म्हणली दरवाजा उघडा नाही तर मी गाव गोळा करीन. काय करीन? गाव गोळा करीन. तो म्हणला कर गाव गोळा. मी पण गावाला विचारून रात्रीचे 1:30 वाजता ही कुठे गेली होती. यांचं तर लय डेंजर. गाव नाव शांताबाई, भांडाला कुत्र्याची आई. नाव सुलोचना, पाहती मुंबई पुन्हा. हॉटेलात गेल्यावर कळा ना, पाहती जिलाबी कर मागती लाडू. नवरालाच करा ना काय द्यावा. नाव गंगूबाई, घरात पाण्याचा थेंब नाही. नाव अन्नपूर्णा, घरात पाहुणे जेवायला आले अन्नपुराणा. नाव प्रकाश, दिवसा दिसना. आपल्या गावात नाही बरं का, इथं नाही सांगत. आमच्या तिकडला सांगतो, आमच्या तिकडला आळंदीचा सांगतो. नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. एकाचं नाव लय मस्त होतं, काय माहितीये का? अनिल. इथं आहे का? आई मग गावचं सांगत नाही बरं का मी, तिकडा सांगतो लांबचा. उद्या सांगतो अनिल. काही अनिल कीर्तनाला आला, चपला अनिल. कोणत्या शेतात गेला, पैप अनिल, मोटरी अनिल, काही अनिल. त्याचं नावच लय अवघड. मी गाडीत बसले बसले एक जोक वाचला. एक उंदीर दारूच्या ड्रम मध्ये पडलो. एक उंदीर दारूच्या ड्रम मध्ये पडलं आणि तट्ट होऊन बाहेर आलं आणि झोपलेल्या मांजरीच्या तोंडावर लात मारून म्हणाल, बाई वाड्यावर या. विठाला विठाला हो. धर्मराजाला याचं ज्ञान नव्हतं, पण ते खेळायला बसला. डाव किती रंगला बघा. इकून कौरव इकून पांडव. जरा संदाच्या हाडाच्या कवड्या केल्या आणि डाव टाकायला कोण होतं? शकुनी मामा. लय डेंजर मामा, शकुनी मामा. तुम्ही लॉकडाऊन मध्ये पाहिलं ना रामायण, कसलं महा सांगायचे. अशा कवड्या टाकायचा महाभारतामध्ये. गंमत अशी झाली, त्यांचा पत्त्याचा डाव. तुमच्याकडे पत्ते खेळता का? खेळता का? नाही? गावलंय सज्ज नाही भाऊ. नाही तर काही काही ठिकाणी गणपतीच्या पुढं गणपती आमचा सत्याचा आणि पाठीमागा डाव पत्त्याचा. अहो काल तर त्या साऊंड सिस्टीमवाल्याने एकले गाणं लावलं, मी एकटाच गाडीत हसत होतो. मंडपाला लावली लाइटिंग, खाली बुडाबुडीची फायटिंग. काय कुठं चाललंय महाराज, कोणाचीच कोणाला मिळ नाही. हा बरं, हे खेळण्याकरता बसला. बरं, त्यांचा डाव 50, 100, 500, 1000 रुपये नव्हता माऊली. इस्टेट प्रॉपर्टी डावावर मांडायची. हरले गेले. सगळ्याला मांडलं. युधिष्ठिर, धर्मराज, भीम, नकोल, सहदेव सगळ्याला डावावरती मांडलं. हरल्या गेले. हात जोडले धर्मराजाने. दुर्योधना बस झाला, आता डाव मोडला गेला पाहिजे. डावावर मांडण्याकरता आता वस्तू शिल्लक राहिली नाही. तेवढ्यात दुर्योधन बोला, एक वस्तू आहे ना. काय? द्रौपदी. द्रौपदीला डावावर मांडा. ऐका पत्त्याचा खेळ किती डेंजर असतो. स्वतःच्या बायकोला डावावर मांडलं. हे महाभारतातलं सांगतो मी, महाभारतातलं. डावावर मांडलं, कवड्या उलट्या पडल्या. घडू नये ते घडलं. हरल्या गेले पांडव. द्रौपदी आता दाशी झाली. दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, पाहतोस काय? द्रौपदीच्या महलीमध्ये जा आणि द्रौपदीच्या महलामध्ये जाऊन तिला फरफडत वडत वडत भर सभेमध्ये ह्या दरबारामध्ये घेऊन आहे. आज्ञा. धावत धावत गेला दुःशासन. आवाज दिला, ए द्रौपदी बाहेर आहे, बाहेर. द्रौपदीने पाहिलं, वहिनी म्हणून येणारा आवाज आज डायरेक्ट नाव घेऊन येतोय. पहा महाभारतामधलं डायरेक्ट नाव घेऊन येतो. सांगितलेलं घडलेला वृत्तांत सांगितला. तुला डावावर मांडलं होतं, तू आता आमची दासी झाली. तिने सांगितलं, भाऊजी माझ्या अंगाला हात लावू नका. मी रजस्वला नारी आहे, मी एकपत्री नारी आहे, मी विटाळीत नारी, मला स्पर्श करू नका. ऐकलं नाही. हाताला धरलं, वडत वडत नेला. तेवढ्यात सांगितलं, माझा अर्जुन तुला माफ करणार नाही. बाणाने तुला उडवल्याशिवाय राहणार नाही. माझा भीम तुला माफ करणार नाही. गदेने तुझ्या पायाची चटणी केल्याशिवाय राहणार नाही. नकोल, सहदेव तुला माफ करणार आहे. ऐकलं नाही. फरफडत फरफडत दरबारामध्ये असं आणलंय तिला द्रौपदीला. आणि दुर्योधन बोलता झाला, दुःशासना पाहतोच काय, तिचं वस्त्र हरण कर. साडीला हात लावणार, साडी ओढणार. एवढ्या टचकन डोळ्यात पाणी आलं. सगळ्याकडे पाहिलं. कृपाचार्य, द्रोणाचार्य, पाचही पतीकडे पाहिलं. आचार्यांनी सगळ्यांनी माना खाली घातल्या. घडलेला वृत्तांत कळाला. खाली मान घातली. ढसढसा द्रौपदी रडू लागली. देवाचा धावा केला.
टाळे वाजवा टाळे. कोठे गुंतलासी द्वारके ताराया कोठे देवाचा धावा केला देवा. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावेला. देव द्वारकेला गेले. माझी बहीण संकटामध्ये, माझी द्रौपदी. कृष्ण परमात्म्याला काळजी वाटली. देवाने गरुडाला घेतलं आणि गरुडावरती विराजमान झाले. देव निघाले द्रौपदीकड. वर्णन करतात त्वरा झाली गरुडा टाकीले मागे द्रौपदीच्या लागे नारायणा. कृष्ण परमात्मा धावत 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 त्या भर सभेमध्ये आले आणि माझ्या द्रौपदीला वस्त्र फुलवले. टाळी वाजवा जोरदार. खरंच हे गाणारे मंडळी लयच गोड आहेत राव. खरंच वाजवणारे पण लयच गोड आहे. खरं यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एवढे सुंदर माणसं. अहो मी तिकडे गुजरातला गेलो होतो. गुजरातमध्ये अंकलेश्वरला माझं कीर्तन होतं काल्याचं. मी महाराष्ट्रात फिरत नाही, 3 राज्यामध्ये कीर्तन करतोय. नुसतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही मी कीर्तनकार. लांब लांब फिरतो. बाबा ज्ञानोबरायची कृपा आहे, गुरूंचा आशीर्वाद पाठीशी आहे. असे माणसं भेटतात. अहो अशा टेक्नॉलॉजी तुमच्याकडे 4G का 5G इकडे रेंज. माझ्या त्या जीवाला एकच काडी राहिली इथं. 5G का 4G बोला बोला पटकन पराव. 5G आहे ना. अशा 5Gच्या काळात असे कीर्तन असे सप्ताह संकनपुरी करतात. जोरदार टाळी वाजवा. गावकरी मंडळी करतात, यजमाना करता टाळी वाजवा जोरदार. हा असे मंडळी आणि अशा कडू काळात एवढा मोठाले खर्च आणि एवढा मोठाले कार्यक्रम, असा भव्य दिवस सोहळा. अहो एवढं सोपं नाही राहिलं राजा हो. एक जणाने बापाचा 10वाच गुत्ता देऊन टाकला बामणाला. ब्राह्मण काका म्हणले 8,000 रुपये लागेल. किती बोला बोला, तुम्हाला द्यायचे नाही फक्त बोला. ते मला 8 नाही 15,000 घे, सगळं गुत्त तुलाच. ब्राह्मण म्हणला मी सगळं आणतो, भात सुद्धा शिजून आणतो, सगळं मी आणतो, सगळं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं गुत्त मला, सगळा विधी मी करतो, पण शेवटी बाप तुझा मेलाय, टकलं कुणाचं करू. चप्पी तो म्हणला 500 शिल्लक देतो तूच कर. कुठं चाललंय माझ्या. अशा कडू काळात सुद्धा असे कार्यक्रम टाळी वाजा जोरदार. नाही तर टेक्नॉलॉजी जमाना, यंत्रयुग आहे महाराज. आम्ही असं बाहेर फिरतो, या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून या गावाला. रात्री वाशिमला होतो, आता तुमच्या गावात, परत उद्या शेगावला, परत ठाण्याला, मुंबईला. रोज इकडे तिकडे 400-500 किलोमीटर वन टाइम. लांब लांबचा प्रवास, 800-900 किलोमीटरचा प्रवास. असा अनुभव येतो. कधी उशीर झाला ना, आम्ही तिथंच साहेबांच्या बंगल्यात आराम करतो, एखाद्या मोठ्या माणसाच्या. आमची व्यवस्था करतो, बाबा आराम करा. बरं तिथं गेल्यावर सुद्धा अशी व्यवस्था 5 स्टार एकदम. लोक महाराज लोकांच्या. बरं त्यांच्या त्या बाथरूम मध्ये जर गेलो ना महाराज, बाथरूम मध्ये अशा बाटल्या लटकिल्या असतात बापा बाबा. उलट्या पालट्या बाटल्या लटकिलेल्या असतात. आपल्यालाच कळा ना बाथरूम मध्ये आलोय का कुठं शॉपिंग करायला आलोय. कुठं सकाळी कोणी खोबऱ्याचं तेल लावतं का नाही, कोणी ते जास्मेल तेल लावतं का नाही, कोणी परत कोणतं बदाम तेल लावतंय, कोणी ते रामदेव बाबाचं काय तेल, ते पतंजली, हा पतंजली लावतंय. मी जर आता कीर्तनामध्ये जर म्हणलो ना दादा बिब्याचं तेल लावा,
लावतील लोक, लावू नये बरं का, सुचतंय माणूस त्याने. विठाला विठाला. अशा टेक्नॉलॉजीच्या काळात अहो कपडे धुवायच्या सुद्धा मशीन आल्यात का नाही? तुमच्या संकनपूरला आहे का? काय म्हणतात त्याला? वॉशिंग मशीन. पापड बनवायच्या मशीन आल्या, उंडा घ्यायचा टाकायचा, पापड तयार. कुठं टेक्नॉलॉजी पुढे चालली महाराज. किती फास्ट प्रवास करतोय आपण जीवनामध्ये. सोशल मीडिया किती फास्ट झाली, टेक्नॉलॉजी पुढे निघाली. एक नवीन मशीन आली पुरणपोळी बनवायची, आहे का आपल्याकडं? पुरणपोळी बनवायची अहो घेऊन टाका, इथं परतूरला भेटती. कोरक बनवता, किती फास्ट टेक्नॉलॉजी. आता एक नवीन मशीन लॉन्च झाली. पाहुणा घरी आला, तो जर म्हणला जेवण करायचं, त्याला माणसं या इकडं, पाहुण्याला असं धरायचं. कैला आता उद्या कळन. पाहुण्याला असं धरायचं, धार दिशेने मशीन मध्ये टाकायचं, पाहुणा पान खाऊनच बाहेर. अशा यंत्रयुगामध्ये असे कार्यक्रम. टाळी वाजवा. विठाला विठा. देवाला काळजी पडली, द्रौपदीचे धावत धावत कृष्ण परमात्मा आल्या. देवाने एवढ्या साड्या पुरवल्या, आई एवढ्या साड्या पुरवल्या. कृष्ण परमात्मा साडी झाले होते. त्यांना कळा ना, सगळे आश्चर्यचकित झाले. सगळे कौरव सगळे आश्चर्यचकित झाले. साडी बीची नारी है क्या? नारी ही साडी है. सारी बीची नारी है क्या? नारी ही साडी आहे. त्यांना काहीच कळना झालं. कृष्ण परमात्माने त्या ठिकाणी माझ्या द्रौपदीला संकटातून वाढवलं. हा देवाचा धर्म आणि साधू संताचा काय धर्म? अभंगाचा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंड. धर्माचं पालन म्हणजे काय? गोठ्यातल्या गायीचं पालन करणे म्हणजे धर्माचं पालन करणे. घरातल्या माईचं पालन करणे म्हणजे धर्माचं पालन करणे. काळ्या मातीचं पालन करणे म्हणजे धर्माचं पालन करणे. एखादा अपंग व्यक्ती रस्त्याने चालला, काठी टेकतोय, रोडचं या बाजून त्या बाजूला जायचं, त्याच्या हाताला धरणे म्हणजे धर्माचं पालन करणे. विठ्ठला साधू संत मंडळींना धर्म शिकवला, पण त्यावर अंमलबजावणी शूरांनी वीरांनी क्रांतिकारांनी केली. आपण सगळे सुज्ञ मंडळी आहात, सगळे तरुण मित्र मंडळी बसले, सगळे म्हणून सांगतो ऐका, जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मारावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं. किती त्रास झालाय बघा. मरण तुम्हाला येणारे, मरण मला येणार, एक दिवस प्रत्येकाला जावं लागणारे मरण हे अटळ आहे.
प्रत्येकाला जावं लागणार एक ना एक दिवस. मरण हे अटळ आहे, मरण लिखित आहे, विधी लिखित मरण लिहिलेलं असतं. पण मरणावरती विजय कसा प्राप्त करावा आणि धर्म चित्तामध्ये कसा साठावा आणि धर्मावरती निष्ठा कशी असावी, फक्त एका राजाकडून शिकावी, धर्मवीर संभाजी राजाकडून. ऐका किती त्रास झाला. प्रसंग थोडी कल्पना करा, थोड्या डोळ्याच्या समोर प्रसंग ठेवा. थोडा ट्रबल द्या दादा. संभाजी महाराजांना सकडाने असं बांधलं, वजस्तंभाला तळ कोकणामध्ये संभाजी महाराज लांबले होते. स्वतःच्या मेवण्याने सिरकेने दगा फटकेबाजी केली. मुकरब खानाला बातमी कळाली आणि मुकरब खान तळ कोकणामध्ये गेला. सोबत कवी कलश होता. फरफडत संभाजी महाराजांना आळंदीच्या जवळ तुळापूरला आणलं, वजस्तंभाला बांधले. ऐका एवढा प्रसंग अंगावर शहारे येतील मायांनो दादांनो. हा प्रसंग काटा येईल तुमच्या अंगावर. संभाजी महाराजांना सकडाने असं बांधलंय, मुठ्या वळलेल्या आहेत, लालबुंद चेहरा केला, नजर होती ताट, पाठीचा कणा होता ताट. झुकले नाहीत, आले वाकले नाहीत का? तुमच्या माझ्या करता. आई ते झुकले असते, वाकले असते तर तुमच्या कपाळाला कुंकू राहिलं नसतं. अंगणाच्या समोर तुळसाना मंदिरावरशी कळस राहिला नसता. शंभूराजाने धर्म किती चित्तामध्ये साठवला होता, धर्मावरती किती निष्ठा होती. एवढा प्रसंग घरी घेऊन जा मायबाप. ऐका संभाजी महाराजांना सकडाने असं बांधलंय. आता छावा चित्रपट निघाला बघा तुम्ही, लॉन्च होणार आहे. लालबुंद चेहरा, मुठ्या वळलेला आहे. औरंगजेब बोलता झाला, संभाजी चल बोल संभाजी. कौन कौन फितूर था तुम्हारे साथ, चल बोल संभाजी. कौन कौन सरदार थे तुम्हारे साथ, चल बोल संभाजी. अरे कडाडला सह्याद्रीचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये संभाजीराजाला सकडाने बांधलाय, मुठ्या वळलेलाय. वजस्तंभाला शंभूराजाला बांधलाय. औरंगजेब बोलता चला, चल बोल संभाजी. आखिरी बार पूछ रहा हूं, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, आंखें नोच लूंगा, चल बोल संभाजी. अरे कडाडला मराठ्यांचा छावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. औरंगजेब बोलता चला, बोल संभाजी, चल बोल, आंखें नोच लूंगा, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा. संभाजीराजे बोलतात की औरंगजेब आमच्या वाटेवर लागू नकोस, आमच्या नादाला लागू नकोस. एक संभाजी मर सकता है लेकिन एक संभाजी बेमान नहीं हो सकता. एक संभाजी गद्दार नहीं हो सकता. राग आला औरंगजेबला. संभा आखिरी बार पूछ रहा, संभा चल बोल संभा. नजर होती ताट, बाणेदारपणा, रुबाबदारपणा, सकडाने शंभूराजाला बांधलाय. आखिरी बार पूछ रहा, संभाजी चल बोल. लालबुंद तप्त सळाई केली आणि संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर नेली. ते लालबुंद तप्त सळे असा धूरवरती निघत होता. ते लालबुंद तप्त सळे संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घालायची होती, पण नजर होती ताट. आई जगदंबेचा चेहरा डोळ्याच्या समोर आला, मासाहेबांचा चेहरा डोळ्याच्या समोर आला. अरे कसं होणार माझ्या शेतकरी दादाचं, कसं होणार माझ्या मायमाऊलींचा कळाडला छावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. चल बोल संभाजी. औरंगजेब बोलता चला संभा बोल, आखिरी बार पूछ रहा हूं, आंखें नोच लूंगा. लालबुंद तप्त सळाई संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर नेली. त्या हापसे तलवार डोळ्याच्या समोर नेतात, तप्त सळाई डोळ्याच्या समोर नेतात. लालबुंद तप्त सळाई संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये ते हापशाचे घालतात आणि चपकन दिसणे ओढतात. छिद्र पडले, रक्त निघालं, बुबळ बाहेर आलं, गोट्या दिसल्या, छिद्र इथून 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 रक्त 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 पायाच्या नखापर्यंत लालबुंद झाले होते. आई सिंदूर वाचलेलं मारुतीरायासारखे दिसत होते संभाजी महाराज. किती धर्मावरती निष्ठा होती पहा, त्यांचं चरित्र इतिहास वाचा. किती बलिदान दिलं या माती करता. लालबुंद संभाजीराजे झालेत, पण नजर होते ताट, बाणेदारपणा, रुबाबदारपणा. चल बोल संभाजी, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, संभा बोल. पकड घेतली, पकड संभाजी महाराजांच्या तोंडाच्या समोर नेली. त्याला जीभ काढायची, जीभ काटा येईल अंगावर प्रसंग ऐकताना. जीभ काढायची जी जीभ, पण नाही धर्मावरची निष्ठा ढळून दिली, नाही स्वराज्याची निष्ठा ढळून दिली. ती पकड तोंडाच्या समोर नेली, पण माऊली संभाजी महाराज तोंड उघडत नव्हते. का? अरे सिंहाचा जबडा आहे,
सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात सांगणारे धर्मवीर संभाजी महाराज होते, लक्षात ठेवा. पण मुसलमान युवकाने ते हापसेने काय केलं, संभाजी महाराजाचं नाक दाबलं, तोंड उघडण्याकरता नाक दाबलं, तरी संभाजी महाराज उघडत नव्हते. काय छावा होता मराठ्यांचा, ऐका. काहीने हातोड्याचा मारा डोक्यावरती गेला, खण खण हातोडा डोक्यावरती मारला, नाक दाबलं, श्वास गुदमरला. संभाजी महाराजांनी तोंड उघडलं, सपकन दिसणे तोंडामध्ये पक्कड घातली, सपकन दिसणे जीभ ओढून अशी फेकून दिली. फटफटत जीभ खाली पडली. जीभ सुद्धा पोरक व्हायला तयार नसती. किती यातना सोसल्या माझ्या शंभूराजाने या माती करता, या स्वराज्या करता. शेवटच्या क्षणाला शंभूराजा बोलतात, किती यातना केल्या, गुडघ्याच्या वाटाव काढाव्या, पायाचे बोट कापावे, अंगाचे कातडे काढावे, रक्त रक्त माकलं, कुत्र्यासारखे बोचके ओढले. शंभूराजाच्या इतक्या यातना सहन केल्या धर्मा करता. शेवटच्या क्षणाला संभाजीराजे बोलतात की औरंगजेब, आम्ही सिंहाचे बछडे जगतात ती सिंहासारखे, आणि सिंहाचे बछडे मारतात ही सिंहासारखे. धर्मावरती निष्ठा होती, म्हणून धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम. बीज वाढवावे, नामाचं बीज वाढवणे हे आमच्या जीवनातलं कर्म आहे. अभंगाचं द्वितीय चरण. हेचे आम्हा करणे काम, हेचे आम्हा करणे काम, हेचे आम्हा करणे काम, हेचे आम्हा करणे, हेचे आम्हा करणे काम, हेचे आम्हा करणे काम, हेचे आम्हा करणे काम, हेचे आम्हा करणे काम, हेचे नामाचं बीज वाढवणं हे आमच्या जीवनातलं कर्म आहे. धर्माचं पालन करणं हे आमच्या जीवनातलं कर्म आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर, हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. 11:15 वाजले. हात वरती घ्या सगळ्यांनी. फोटो काढून घ्या, उद्याच्या पेपरला देऊन टाका बातमी, केवढा मोठा कार्यक्रम चालू आहे. हात वरती घ्या, हात सगळे. वा वा, धन्यवाद तरुण मित्रमंडळी, वा वा पोरांनो, धन्यवाद. असेच राहून द्या. मी एका मिनिटात चहा पिऊन आलो. ट्रबल फुल करा, ट्रबल विकू. सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा. वा वा, फोटो काढून घ्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज. हर 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 हर. हे बघा, टाळ्या अशी वाजायची. 2 3 4 1 2. हात वरती असं. तुम्ही गोंधळ करायला सरळ हात करा, सरळ हात असे ताट. दैवत छत्रपती रामचे, दैवत छत्रपती. काळे 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 काळे. वाला काळे काळे काळे. आपल्या संकटपुरीमध्ये पंढरपूर भरलंय, पंढरपूर. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. काळे काळे काळे. वा 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 वा. आपल्या संकटपुरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अथांग जमसमुदाय. वा वा वा. जय जय
जय जय भवानी जय 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 शिवाजी शिवाचे मावळे आता खाली का टाळी वाजवा दादा करतात टाळी वाजवा बारीक बारीक विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता जिजाई साहेब बारीक बारीक और सर्वोच्च चिरण रागिनी महासाहेबाला डोहाळे लागले आणि महासाहेबाला विचारलं महासाहेब खाण्यापिण्याचे डोहाळे आहेत का महासाहेब महासाहेब बोलतात आल्या आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं हातामध्ये समसर घ्यावी हातामध्ये तलवार घ्यावी दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं हे महासाहेबाला लागलं होतं डोहाळे और राष्ट्रमाता जिजाई साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात पदर पसरतात ए जगदंबे या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत का ही जगदंबे माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची कोश पवित्र केली पाहिजे 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल आणि डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही परक्या स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल हे द्यायचं मागणं अरे शुक्रवार या दिवशी तेजोमय किनार शिवनेरीवर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा शिवछत्रपती जन्माला आले नाव ठेवण्यात आलं शिवाजी शिवाजी नाव का ठेवलं तर शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई मातेचं मंदिर आहे आणि शिवाई मातेच्या नावावरून नाव ठेवलं होतं शिवाजी अरे शिवराय म्हणजे भक्ती शिवराय म्हणजे शक्ती शिवराय म्हणजे युक्ती शिवराय म्हणजे पराक्रम शिवराय म्हणजे निष्ठा शिवराय म्हणजे तत्व शिवराय म्हणजे परस्त्रीविषयी असणारा आदर आणि शिवराय म्हणजे तुमच्या आमच्या देव्हारातील देव छत्रपती शिवाजी महाराज राजांचं कर्तृत्व आकाशाच्या उंचीचं होतं राजांचं कर्तृत्व आकाशाच्या उंचीचं होतं राजांचं नेतृत्व आकाशाच्या उंचीचं होतं राजाने सगळ्या जातीचे मावळे एकत्र केले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले मुसलमान समाजाचे 13 सरदार होते किती 13 मुसलमानाचा काजी ब्राह्मणाचा बाजी नाव्याचा जिवाजी मराठ्याचा तानाजी वडार समाजाचा हिरोजी इंदोलकर सगळ्या माळी कुणबी साळी वंजारी धनगर लोहार सुतार चांभार सगळ्या वडार समाजाचे मातंग बौद्ध समाजाचे सगळ्या समाजाचे मावळे एकत्र गेले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं राजे कुणाला म्हणावं 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज ते स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज राजांचं आता शिवजयंती तोंडावरती आली जवळ आली ऐका राजांचं समग्र आयुष्य एका वाक्यामध्ये सांगतो पोरांना ऐका 1 लाखातलं वाक्य सांगतो वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होते वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती हे राजांचं जीवन म्हणून सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने भजन विठोबा रखुमाय सर्वांनी टाळ्याचं भजन करा